नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पाला जास्वंदाचे फूल का अर्पण केले जाते हे आपण पाहूया. गणपती बाप्पाला जास्वंदाचे फूल अर्पण करण्याची परंपरा हिंदू धर्मात फार प्राचीन आणि अर्थपूर्ण मानली जाते. लाल जास्वंद हे विशेषतः गणेश पूजेत अत्यंत प्रिय मानले जाते. या प्रथेमागे केवळ धार्मिक श्रद्धा नसून त्यामागे पौराणिक कथा, प्रतिकात्मक अर्थ, आध्यात्मिक तत्वज्ञान आणि नैसर्गिक विज्ञान याचा सुंदर संगम दिसून येतो. त्यामुळे गणपतीला जास्वंद फूल का अर्पण केले जाते याचा सखोल विचार केल्यास अनेक स्तरावर त्याचे महत्त्व स्पष्ट होते. सर्वप्रथम पौराणिक आणि धार्मिक कारणांचा विचार केला तर गणपतीला रक्तवर्णी लाल रंगाचा अत्यंत प्रिय मानले जाते. गणेशाचे वर्णन अनेक ग्रंथांमध्ये सुंदर वर्ण असे केले आहे, म्हणजे त्याचा रंग लाल किंवा केशरी छटा असलेला आहे. जास्वंदाचे फूलही तांबड्या रंगाचे, आकर्षक आणि तेजस्वी असते. म्हणून ह्या रंगसमूहाचा संबंध गणपती आणि जास्वंद यांच्यात जोडला गेला आहे. श्रद्धेनुसार देवाला त्याला प्रिय असलेल्या वस्तू अर्पण केल्यास पूजा अधिक फलदायी होते. त्यामुळे गणपतीला लाल जास्वंद अर्पण करणे हे अत्यंत शुभ मानले जाते. गणपतीला जास्वंद जास्त प्रिय आहे, त्यामुळे गणपती बाप्पा जास्त लवकर पावतात. आपण त्यांना जास्वंदाचे फूल अर्पण केले तर. दुसरे म्हणजे जास्वंद फुलाचे स्वरूप आणि रचना ही देखील गणेशोत्सवाशी जोडलेली मानली जाते. जास्वंदाच्या फुलात 5 मोठ्या पाकळ्या असतात आणि त्यांना पंचमहाभूताचे पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश प्रतीक मानले जाते. गणपती हा सर्व तत्वाचा अधिपती मानला जातो. म्हणून ह्या पंचमहाभूताचे प्रतिनिधित्व करणारे जास्वंदाचे फूल त्यांना अर्पण केल्याने विश्वातील सर्व शक्तींना नमस्कार केल्यासारखे होते आणि पूजा केल्यासारखी असते असा धार्मिक अर्थ लावला जातो. तिसरे म्हणजे जास्वंद फुलाच्या मधोमध असलेली लांबसर केशर, त्याला स्टेमन, हा गणपतीच्या सोंडेचे प्रतीक मानले जाते. हे एक प्रतिकात्मक साम्य आहे, ज्यामुळे जास्वंद फूल गणपतीशी अधिक जोडले गेले आहे. भारतीय परंपरेत अशा प्रतीकांना खूप महत्त्व आहे. देवाच्या स्वरूपाशी साधर्म्य असलेल्या गोष्टी अर्पण केल्यास भक्ती अधिक गाढ होते आणि गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतात असे मानले जाते. चौथे म्हणजे जास्वंद फुलाचे आयुर्वेदिक आणि नैसर्गिक गुणधर्मही या परंपरेला पूरक आहेत. जास्वंद हे शीतल औषधी गुणांनी युक्त असे फूल आहे. त्यांचा उपयोग केस, त्वचा आणि आरोग्यासाठी केला जातो. त्याने केस सुद्धा मजबूत राहतात. जास्वंद मनाला शांत करणारे आणि शरीरातील उष्णता कमी करणारे मानले जाते. गणपतीला विघ्नहर्ता आणि शांतीदाता मानले जाते. त्यामुळे जास्वंदाचे शीतल आणि शांततादायक गुण गणेशोत्सवाशी सुसंगत मानले जातात. पाचवे म्हणजे आध्यात्मिक दृष्टिकोनातून जास्वंद फूल शुद्धता आणि समर्पण याचे प्रतीक मानले जाते. हे फूल सकाळी उमलते आणि संध्याकाळपर्यंत कोमजते, म्हणजेच त्याचे आयुष्य आता अल्प असते. यामधून जीवनाच्या अस्थिरतेचा संदेश मिळतो. फक्त जेव्हा हे फूल गणपतीला अर्पण करतो तेव्हा तो आपले अहंकार, इच्छा आणि अशक्ती देवाला अर्पण करत असल्याचे प्रतीक मानले जाते. ही समर्पणाची भावना म्हणजेच खरी भक्ती होय. सहावे म्हणजे धार्मिक विधीमध्ये 21 जास्वंद फुले अर्पण करण्याची प्रथा आहे. 21 हा अंक गणपती पूजेत अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. 21 दुर्वा, 21 मोदक आणि 21 फुले अर्पण करण्यामागे एक विशेष तात्विक अर्थ आहे. 5 ज्ञानद्रव्ये, 5 कर्मद्रव्ये, 5 प्राण, 5 तत्वमात्रा आणि 1 मन अशा 21 घटकांचे प्रतिनिधित्व या संख्येत केले जाते. म्हणजे संपूर्ण शरीर आणि मन गणपतीला अर्पण करण्याचा हा संकेत आहे. जास्वंद फुलाच्या माध्यमातून ही भावना व्यक्त केली जाते. सातवे म्हणजे जास्वंद फूल हे सहज उपलब्ध असते आणि
वर्षभर फुलत राहते, त्यामुळे सामान्य लोकांनाही ते सहज मिळते आणि पूजा करणे सोपे होते. हिंदू धर्मात पूजा ही सर्वांसाठी सुलभ असावी असा विचार आहे, त्यामुळे जास्वंदासारखे साधे पण पवित्र फूल गणपती पूजेसाठी योग्य मानले गेले आहे. 8वे म्हणजे जास्वंद फुलाच्या तेजस्वी लाल रंगामुळे ऊर्जा, उत्साह आणि सकारात्मकता निर्माण होते. गणपती हा मंगलमूर्ती आहे, जो शंभुत्व आणि आनंदाचे प्रतीक आहे, त्यामुळे त्यांना अर्पण केलेले फूलही तसाच सकारात्मक प्रभाव निर्माण करणारे असावे असा विचार आहे. तथापि तेथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की फक्त जास्वंद फूल अर्पण केल्यानेच पूर्ण पुण्य मिळते असे नाही. भक्तीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावना आणि मनात चांगले विचार ठेवणेही तितकेच गरजेचे आहे. जर एखाद्याकडे जास्वंद फूल नसेल तरी तो इतर कोणतेही फूल किंवा अगदी मनापासून केलेली प्रार्थना अर्पण करू शकतो. देवाला वस्तूपेक्षा भावना अधिक महत्त्वाच्या असतात असे अनेक संतांनी सांगितले आहे. याशिवाय काही प्रदेशामध्ये तर जास्वंदाऐवजी इतर फुलेही गणपतीला अर्पण केली जातात आणि परंतु जास्वंदाचे विशेष स्थान कायम आहे. यामागील कारण म्हणजे त्यांचे धार्मिक, प्रतीकात्मक आणि नैसर्गिक महत्त्व आहे. शेवटी असे म्हणता येईल की गणपतीला जास्वंद फूल अर्पण करण्याची परंपरा ही केवळ एक रूढी नसून त्यामागे गहन तात्विक आणि आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे. लाल रंगाचे प्रतीकात्मक महत्त्व, फुलाची रचना, औषधी गुणधर्म आणि भक्तीची भावना ह्या सर्वांना संगम ह्या प्रथेत दिसतो. त्यामुळे गणपती पूजेत जास्वंद फूल अर्पण करणे हे केवळ एक विधी नसून एक अर्थपूर्ण आणि भावपूर्ण कृती आहे. अशा प्रकारे जास्वंद फूल अर्पण करून भक्त गणपतीला आपली श्रद्धा, प्रेम आणि समर्पण व्यक्त करतो. हीच भावना खरी आणि भक्ती आहे आणि त्यातूनच खरे पुण्य मिळते. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.